नमस्कार, मैं प्रदीप सिंह, सेलर्स यूनियन ऑफ इंडिया, भारतीय मजदूर संघ। आज हमारे सेलर्स यूनियन ऑफ इंडिया सेंट्रल के ऑफिस में हम सबका सौभाग्य है। महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष अनिल धुमले सर का आगमन हुआ है और साथ में हमारे मुंबई के सेक्रेटरी हमारे संदीप जी का आगमन हुआ है। और मैं सर से आह्वान करूंगा कि कुछ दो शब्द विषय रखें। नाविक बंधूंनो, आज सेलर्स युनियन ऑफ इंडिया यांच्या ऑफिसमध्ये येण्याची संधी आम्हाला मिळाली। आपल्या युनियनचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी यांची भेट झाली। 19 एप्रिलला नाविक संघाची आपली ट्रेडियल कॉन्फरन्स जी आहे ती बेलापूर मुंबई येथे होत आहे। जोरदार तयारी याची झालेली आहे। सेलर्स युनियन ऑफ इंडिया यावर्षी 10 वर्ष पूर्ण करत असल्यामुळे या अधिवेशनाचं या कॉन्फरन्सला खूप महत्त्व आहे। आपल्याला माहिती आहे की सेलर्स युनियन ऑफ इंडिया ही नाविकांची एक राष्ट्रभक्त आणि राष्ट्रीय विचारांची कामगार संघटना आहे। सेलर्स युनियनच्या प्रश्नांसाठी सेलर्सनी म्हणजे नाविकांसाठी बनवलेली कामगार संघटना म्हणजे सेलर्स युनियन ऑफ इंडिया अशा प्रकारचं या संघटनेचं स्वरूप आहे। अनेक प्रश्न जे आहेत आपण या संघटनेच्या माध्यमातून मांडलेले आहे। अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण केलेलं आहे की जे आतापर्यंत कोणी केलेलं नाही। अन्य संघटना केवळ आपल्या नाविकांच्या युनियनच्या नावाखाली नाविकांचंच शोषण करत आलेले आहेत। त्या शोषणापासून मुक्ती मिळाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने नाविकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे। यासाठी सेलर्स युनियन ऑफ इंडिया जी भारतीय मजदूर संघाची संलग्न असणारी संघटना आहे ती काम करते आहे। 19 एप्रिलला बेलापूर या ठिकाणी या संघटनेचं अधिवेशन आहे। त्याचबरोबर एक अवेअरनेस कॅम्प देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये संघटनेच्या अधिवेशनाबरोबरच आपले अधिकार, आपले हक्क, या व्यवसायाची माहिती देखील आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की या अधिवेशनास आपण मोठ्या संख्येने यावं। आपल्या महाराष्ट्राचे पोर्ट आणि मत्स्य विभागाचे मंत्री श्री नितेशजी राणे हे या अधिवेशनाला खास उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाचे देखील विविध नेते त्या ठिकाणी असतील। त्याचबरोबर आपल्या डायरेक्टर जनरल शिपिंगचे अधिकारी देखील त्या ठिकाणी असतील। अन्यही अनेक या व्यवसायाशी संबंधित तज्ञ व्यक्ती देखील या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तरी आपण जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनाला यावं आणि हे अधिवेशन यशस्वी करावं असं आवाहन मी भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश आणि सेलर्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने करतो। धन्यवाद। भारत माता की जय। जय भवानी, जय शिवाजी।